बंगाली भाषेचा वापर अगदी सहजपणे येतो. 3 महिन्यांपूर्वी माझं एक छोटंसं ऑपरेशन झालं, ज्याच्यामुळे माझी स्फूर्ती परत आली. आणि मग पुन्हा एकदा मला वैशू आणि माझ्या मुलांची आठवण यायला लागली. मी त्यांना भेटण्यासाठी बेचैन झालो. मला असं वाटायला लागलं की काय करत असतील माझी मुलं, कशी असतील, काय करत असेल वैशू. मी त्यांना भेटण्यासाठी मुंबईला आलो. मी त्यांना शोधायला लागलो. आणि अचानक एक दिवस मला एका गार्डन मध्ये माझी मुलं आणि वैशू श्रीकांत बरोबर खेळताना दिसली. आणि मग मला कळून चुकलं की वैशूने दुसरं लग्न केलंय. आणि आता वैशू आणि माझी दोन्ही मुलं श्रीकांत बरोबर सुखात आहेत. इतकंच नाही तर माझी मुलं श्रीकांतलाच त्याचा बाप समजतात. अशा वेळेला मी त्यांच्या आयुष्यात परत जाणं चुकीचं होतं. আমাকে আমার ভুলটা सुधारते হবো. आय मीन मला माझी चूक सुधारायला हवी. बट आय सॉरी मला एक चान्स द्या. मी कायमचा निघून जाईल आता इथून. मी त्यांच्या आयुष्यात परत नाही जाणार. मी त्यांना बघायला सुद्धा नाही जाणार परत कधी. तुम्ही वैशूला सांगा की तो दुसराच कोणीतरी माणूस होता, तो विक्रम नव्हताच. विक्रम, हे शक्य नाही. हे माझ्या प्रोफेशनच्या, माझ्या एथिक्सच्या विरुद्ध आहे. मी नेहमी सत्याची बाजू घेते. मॅडम, पण मी विक्रम देशमुख आहे असं सांगून कुणाचं भलं होणार आहे? वैशू ना माझ्याबरोबर सुखी राहील न श्रीकांत बरोबर. जर तिला असं कळलं की मी विक्रम देशमुख नव्हतोच, तर निदान ती आणि माझी मुलं तरी सुखी होतील ना. मॅडम, प्लीज माझ्यासाठी एवढं करा. मला मान्य आहे की मी आधीच निघून जायला हवं होतं, पण एवढ्या वर्षांनी मला वैशू आणि माझी मुलं मिळाली होती. त्यामुळे आपोआप त्यांच्या दिशेने माझी पावलं वळत होती. आणि असं सुद्धा आहे ना की मी निघून गेलो असतो, पण हा कोण होता या विचाराने वैशू आयुष्यभर तळमळत राहिली असती. प्लीज मॅडम, हा विक्रम देशमुख नाहीये हे तिला तुम्ही सांगा. प्लीज माझ्यावर एवढी कृपा करा. अस्मिता मॅडम, तुमची माणसं खूप चांगली आहेत. त्यांनी माझी पेन्शन चोरणाऱ्या चोराला पकडलं आणि माझे पैसे परत मिळवून दिले. नाहीतर आजकालच्या जगात स्वार्थाशिवाय दुसऱ्याची मदत करणारी माणसं कुठे भेटतात? त्यांचाच भरवसा वाटला म्हणून मी खूप आशेनं आले हो तुमच्याकडे. 3 वर्ष झाली मी माझ्या दीपाला शोधते, पण अजून नाही सापडली ती. मॅडम, तुम्ही शोधाल का माझ्या दीपाला? हो आजी, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू. आजी, तुम्ही पालघरला राहायला होतात का? हो. दीपाने चेहरा अगदी तुमचाच घेतलाय. खरंय तुमचं. विजय, दीपाचे वडील म्हणायचे, ही अगदी तुझ्यासारखीच दिसते. माझ्यातलं काहीच घेतलं नाही हिनं, पण त्यामुळे तू लहानपणी कशी दिसायचीस हे मात्र कळतंय मला. पण मोठेपणी दीपा कितपत माझ्यासारखी दिसते हे पाहायला मात्र ते राहिलेच नाही.
दीपा 6वीत असतानाच गेले ते. दीपाशिवाय कोणीच नाही हो माझं या जगात, कोणीच नाही. पालघरच्या भारती विद्या मंदिर मध्ये शिक्षिका होते मी, तिथेच राहत होते. रिटायर्ड झाल्यानंतर तिथल्याच बँकेत पेन्शन घ्यायचे मी. दीपा तिथून मुंबईला नोकरीसाठी यायची. एकदा अशीच ऑफिसच्या टूर साठी म्हणून आली आणि घरी परत आलीच नाही हो. ऑफिसच्या स्टाफला विचारायला गेले तर त्यांनी सरळ हात झटकले. हात झटकले म्हणजे? ती ऑफिस टूर वर गेलेली असताना हरवली ना? मग तिथल्या लोकांनी जबाबदारी घ्यायला नको? जाऊ दे ना, जुन्या आठवणी उगाळत बसले तर खूप त्रास होईल मला. दीपा गेल्यावर मी खूप एकटी पडले. पालघरच्या घरात राहणं असह्य व्हायला लागलं मला. म्हणून मग मी वसईला राहायला आले. घर बदललं पण आठवणी नाही निघून गेल्या. त्या तशाच माझ्या सोबतच राहिल्या. दीपाचं वय 30च्या वर होतं ना? हो. मग तिने लग्न का नव्हतं केलं? हो, मी कितीतरी वेळा तिला सांगितलं पण ऐकायचीच नाही माझं. तिचं लग्न झालं तर माझ्या सोबतीला कोण राहणार याचंच टेन्शन यायचं तिला. म्हणूनच नाही लग्न केलं तिनं. पण सासरी गेली असती तर नवऱ्यासोबत ती सुखी आहे या समाधानानंच मी पुढचं आयुष्य काढलं असतं. पण आता तर ती अशी हरवल्यामुळे मी आजी, तुमच्या मनाची घालमेल समजते आम्हाला. तुम्ही नका काळजी करू, आम्ही तिला शोधण्याचे पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. समीर, नाना घरी सोडून येतोस? हो मॅडम. आजी, अहो दरवाजा इकडे. अरे हो, या. लक्षातच आलं नाही माझ्या. दीपाच्या आठवणीमुळे आजी खूपच खचले आहेत. मॅडम, आजींची पर्स ज्या चोराने चोरली ना त्याला राकेश आणि समीरने पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर आजी त्या चोराच्या घरच्यांची काळजी करायला लागल्या. खरं तर आजींना कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे. त्या 70च्या आतल्या तरी सुद्धा त्यांना वर्टिगोचा त्रास होतो, विस्मरण होतं. फक्त वयोमानामुळे नाहीच येत. कधी कधी सतत मनावर खूप टेन्शन असलं की तरी सुद्धा असं होतं. पण दीपाच्या बाबतीत नेमकं काय घडलं असेल मॅडम? पोलिसांनी शोधून सुद्धा ती सापडली नाही, याचा अर्थ तिच्या बाबतीत नक्कीच काहीतरी सिरियस घडलं. मॅडम, आजीने आपल्याला असं सांगितलं की त्यांना सोबत हवी म्हणून दीपाने आतापर्यंत लग्न नव्हतं केलं. पण वस्तुस्थिती जर का उलटी असेल तर? तुमची वरची खोली रिकामीच असते ना? हो. मग तुम्ही तिथे एखादा भाडेकरू का नाही ठेवत? हे म्हणजे तुम्हाला सोबतही होईल आणि तुम्हाला एकटंही नाही वाटणार ना. वरची रूम मी दुसऱ्या कुणालाही देणार नाही. मला भाडे करू नकोय आणि वरची रूम रिकामी नाहीये. मी एकटी नाहीये.